अखंड महाराष्ट्राचा बाप आणि त्या बापाचा आज वाढदिवस. त्या निमित्तानं जमलेल्या माझ्या जिजाऊ आणि जमलेले माझे शोभा यांना पहिल्यांदा मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रमुख उपस्थित असणारे तुम्हाला सगळ्यांना खऱ्या अर्थानं ज्यांनी सहकार्य केलं आणि या कार्यक्रमासाठी परवानगी दिली ते याच कॉलेजचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर डी.के. चव्हाण सर, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचं ज्यांनी खऱ्या अर्थानं नियोजन केलं, आयोजन केलं ते आतार सर, माननीय श्रीयुत भोसले सर, पावसे सर आणि MMIT कॉलेजचा सगळं स्टाफ, इतर सर्व स्टाफ, सर्व सिक्युरिटी स्टाफ, सर्व क्लिनिंग स्टाफ आणि ही साऊंड सिस्टम ज्यांची ते माय साऊंड सिस्टम येरावडा प्रोप्रायटर योगेश मोरे. खऱ्या अर्थानं 12 वाजलेत, जबरदस्त ऊन तुम्हाला लागतं याची मला पूर्णपणे जाणीव आहे, जरी मी सावलीत असलो तरी. त्यामुळे तुमचा जास्त काही वेळ घेणार नाही, अगदी काहीच मिनिटं बोलणार आहे. फक्त मधून कुणी उठून जाऊ नका, कारण सगळी लाईन डिस्टर्ब होते. इतकीच आपल्या सगळ्यांना एक नम्रतेची विनंती आहे. खरं तर हा कार्यक्रम ज्यांनी नियोजन केलं, ज्यांच्यामुळे मला या ठिकाणी यायला मिळालं आणि आजपर्यंत अनेक कार्यक्रम केले, पण MMIT लोहगाव या कॉलेजचं नियोजन आयोजन इतका जबरदस्त कार्यक्रम मला आजपर्यंत माझ्या आयुष्यात पाहता आला नाही. आणि हा जबरदस्त कार्यक्रम मला मिळाला हे मी भाग्य समजतो. आणि ज्यांनी मला या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं ते माझे मित्र समीर दादा पाबळे आणि त्यांचे सगळं फ्रेंड सर्कल यांचं मनापासून पहिल्यांदा आभार मानतो. खरं तर असं म्हणतात, विचारांच्या उल्का पडल्याशिवाय विकारांच्या दऱ्या कधीच बुजत नाही. म्हणून प्रगल्भ विचारांच्या विचारमंचावरती विचारांचं प्रकटीकरण करण्यासाठी आज आपल्या समोर उभा आहे. मित्र हो, दिवे 2 असतात पण प्रकाश एक असतो. डोळे 2 असतात पण दृष्टी एक असते. ओठ 2 असतात पण शब्द एक असतो. ऐकणारे तुमच्यासारखे हजारो असतात, सांगणारा मात्र एक असतो. शब्द एकाच्या हृदयातून बाहेर पडतात आणि अनेकांच्या हृदयामध्ये घर करून बसतात. अगदी त्याच प्रकारे अनेक हृदय घेऊन बसलेल्या तमाम शिवभक्तांना उभे महाराष्ट्राचा कुलदैवत असणारा खंडेराया आणि त्याच खंडेरायाच्या धामारी गावचा सुपुत्र प्रसादराजा दिलीप रावडे पाटलांचा आपल्या सगळ्यांना पहिल्यांदा मानाचा जय महाराष्ट्र. मित्र हो, आमच्या घरापुढची तुळशी गेली आणि आमच्या घरातली माणसं आळशी झाली. आमच्या घरापुढचा सडा गेला आणि आमच्या घरामध्ये राडा चालू झाला. आमच्या घरापुढची रांगोळी गेली आणि घरातली माणसं रंगोली झाली. एक्सक्यूज मी, क्या रे मेरा दिल तेरे पे फिदा रे, अशा म्हणणाऱ्या पिढ्या मी जन्माला घातल्या. पण खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्र एका बाजूला पाहत असताना आज आमच्या समाजामध्ये तरुणांना नेमकं काय येतं तर वराती पुढं, डीजे पुढं नाचताना किंवा तमाशाच्या फडापुढं शिट्ट्या मारून वन्स मोर म्हणण्यापलीकडं आमच्या तरुणांना काय येतं असा प्रश्न जर समाजात विचारला तर त्याचं उत्तर नक्कीच नाही म्हणून यायला लागतं. पण MMIT या लोहगावच्या कॉलेजच्या कार्यकर्त्यांनी किंवा युवा शक्तीनं आज आमच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आज सुद्धा जिवंत आहेत हे दाखवून देण्याचं काम केलं. त्याबद्दल तुमचं मनापासून पुन्हा एकदा आभार मानतो. मित्र हो, ज्या माणसानं महाराष्ट्राला महाराष्ट्र हे नाव दिलं तो महाराष्ट्राचा वाली खरोखर महान असला पाहिजे. ज्या जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगवाणीतून विचारांचे मळे फुलवले त्या तुकोबारायांचा महाराष्ट्र खरोखर महान असला पाहिजे. महात्मा ज्योतिरावांचं आडनाव फुले होतं आणि फुलाच्या सुगंधाप्रमाणे त्यांच्या कार्यकर्तृत्वाचं त्या चौफेर पसरलं. त्या महात्मा ज्योतिराव फुलेंचा महाराष्ट्र खरोखर महान असला पाहिजे. कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांच्या गळ्यात कधी सोन्याच्या माळा नव्हत्या, हिरेमाणिक मोत्यांच्या माळा नव्हत्या, तर या माणसाच्या गळ्यात असल्या तर कवड्याच्या माळा होत्या.
आणि या कवड्याच्या माळा मला फार बोलक्या वाटतात. ज्या माणसांना दुसऱ्याचं आयुष्य सोनेरी बनवायचं असतं त्या माणसांना स्वतःचं आयुष्य मात्र कवडीमाल मानायचं असतं. आज स्वतःचं आयुष्य कवडीमाल मानणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांचा महाराष्ट्र खरोखर महान असला पाहिजे. तर त्या नाथांच्या वंशाला दीप लावून झोपताना कोट्यावधी रुपयांच्या संपत्तीला लाथ मारून अनाथ मुलांशी नाळ जोडणाऱ्या सुंदरताई सपकाळांचा महाराष्ट्र खरोखर महान असला पाहिजे. तर राळेगण सिटीमध्ये जन्माला येऊन भ्रष्टाचाराविरुद्ध दंड थोपटण्याचं काम ज्या माणसाने केलं त्यांना हजारांचा महाराष्ट्र खरोखर महान असला पाहिजे. तर सुंदरतेवरती कोणीही प्रेम करतं, मात्र ज्या माणसानं बोथटलेल्या हातावरती आणि बोथटलेल्या शरीरावरती प्रेम केलं आणि कुष्ठरोग्यांच्या जीवनात किती क्षण आहेत त्यापेक्षा त्यांच्या क्षणाक्षणामध्ये किती जीवन आहे असा विचार करणारा कर्मयोगी बाबा आमट्यांचा महाराष्ट्र खरोखर महान असला पाहिजे. तर रस्त्याच्या दिव्याखाली बसून 18 तास ज्या माणसानं अभ्यास केला आणि भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार झाला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र खरोखर महान असला पाहिजे. तर 350 वर्षांपूर्वी याच महाराष्ट्रामध्ये स्वराज्याचं स्वप्न पाहणारा त्या जिजाऊंचा महाराष्ट्र खरोखर महान असला पाहिजे. तर 350 वर्ष झाली तरी सुद्धा एका योद्ध्याचा इतिहास आज सुद्धा संशयाच्या धडप्यात गुंडाळून ठेवण्यात आला त्या माझ्या संभाजींचा महाराष्ट्र खरोखर महान असला पाहिजे. तर ज्या माणसांना झोपलेल्या माणसांना उठवलेल्या माणसांना उभा केलं, उभा असणाऱ्या माणसांना चालायला सांगितलं, चालणाऱ्या माणसांना धावायला सांगितलं आणि धावणाऱ्या माणसांच्या हातामध्ये क्रांतीच्या मशाली दिल्या आणि तीच क्रांती प्रत्येकाच्या मनामध्ये पेटवणारा महाराष्ट्राचा पहिला क्रांतीसूर्य माझ्या शिवबाचा महाराष्ट्र खरोखर महान असला पाहिजे. महाराष्ट्र साधू संतांचा, महाराष्ट्र गोरगरिबांचा, महाराष्ट्र वारकऱ्यांचा, महाराष्ट्र पुढाऱ्यांचा आणि तुमचा आमचा जनसामान्यांचा सुद्धा महाराष्ट्र खरोखर महान असला पाहिजे. मग या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास नेमका लिहिलाय कोणी? याच महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास कोणी ऐरागराने किंवा लुंग्या सुंग्याने लिहिला नाही. याच महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिलाय शाहिरांच्या डफानी, घोड्यांच्या टापानी, तलवारीच्या खणखणाटाने, ढगांच्या गडगडाटाने, डोंगरांच्या हिरव्या पिवळ्या शालीनं, सह्याद्रीच्या ढालीनं. राजेगडावर पोहोचावेत म्हणून घोडखिंडीची पावनखिंड करणारा बाजीप्रभू देशपांडे असेल, कोंढाण्याच्या तख्तासाठी रक्ताच्या थरोळ्यात कोसळणारा तानाजी मालुसरे आहे काय, तर मानेवरती तलवारीचं तीक्ष्ण टोक असताना बच्चन घेतो और भी लढेंगे म्हणणारा दत्ताजी शिंदे काय, आणि मोगलांच्या कडकोड बंद वाजतातून सोन्याचे कळस कापून नेताना मोगलांच्या सैन्याचा थरकाप उडवणारा आणि मोगलांच्या सैन्याच्या घोड्यांना पाणी पिताना त्या पाण्यातही दिसणारा संताजी तानाजी काय आमच्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आहे. मोडलेल्या संसार उभा करायला कोणताच मराठा कधीच भ्याला नाही. मोडलेला संसार उभा करायला कोणताच मराठा कधीच भ्याला नाही आणि भिनार सुद्धा नाही. ज्या माणसांनी त्यांच्या संसार उद्ध्वस्त करण्याचं काम केलं, त्या माणसांच्या संसार उद्ध्वस्त करण्याचं काम केलं, त्या माणसांच्या आयुष्याची राख रांगोळी केली आणि तीच राख रांगोळी त्यांच्या चितेवरून फुंकर मारून उडवून टाकण्याचं काम या माणसाच्या नैतिकतेनं केलं. स्वराज्यापेक्षा 1600 पट मोठी असणारी आदिलशाही आणि आदिलशाहीपेक्षा मोठी असणारी निजामशाही एकाच बापाच्या दरबारात झुकली तो संपूर्ण महाराष्ट्राचा एकच बाप झाला, तो बाप म्हणजे राजा शिवाजी छत्रपती. तर मग या महाराष्ट्र स्वराज्यापूर्वीचा महाराष्ट्र नेमका कसा होता? छत्रपती शिवाजी महाराजांपूर्वीचा महाराष्ट्र नेमका काय होता? छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रापूर्वी या महाराष्ट्रात 5 सुलतानी सत्ता या महाराष्ट्राच्या उरावरती थया थया नाचत होत्या. नव्हता शिवधर्माचा अभिमान की नव्हता स्वराज्याचा स्वाभिमान. जगण्यासाठी मारायचं, मारण्यासाठी जगायचं इतकंच या लोकांना माहित होतं. पण खऱ्या अर्थाने 19 फेब्रुवारी 1630 रोजी एक दिवस जो असा पेटला, वातनाची विजली हो, फाडीला असं म्हणते ज्यांनी, अशी गर्वनभाची बिजली हो, काळोखाच्या रात्रीमध्ये जोर धरला असा हा ध्रुव तारा हो, आणि अशा महान शिवरायांना पहिल्यांदा माझा मानाचा मुद्रा हो, माझा मानाचा मुद्रा हो. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि जन्माला आल्यानंतर खऱ्या अर्थाने याच महाराष्ट्रातली रयत सुखी गुण्या गोविंदाने नांदायला लागली. मग शिवाजी नावाची ताकद नेमकी काय आहे? कर्मवीर भाऊराव पाटलांनी 1832 साली शिवाजी विद्यालयाची स्थापना केली. शिवाजी विद्यालयाची स्थापना करण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटलांना 2 लाखाची मदत अपेक्षित होती. कर्मवीर भाऊराव पाटील एका धनिकाकडे गेले. धनिकाकडे गेल्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्याला सांगितलं, बाबा रे, गोरगरिबांची मुलं शिकली पाहिजेत, शिकल्यानंतर मोठी होतील, सुशिक्षित होतील आणि गोरगरिबांचे संसार उभे राहतील. सावकारानं धनिकानं कर्मवीर भाऊराव पाटलांचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं आणि कर्मवीर भाऊराव पाटलांना सांगितलं, ऐक कर्मवीर, तुला मी 2 लाख काय
20 लाखाची मदत करतो, फक्त शिवाजी विद्यालयाला माझे नाव दे. कर्मवीर भाऊराव पाटलांना काहीच कळेना. अरे गोरगरिबांची मुलं तर शिकलीच पाहिजेत, शिकली तर खऱ्या अर्थानं त्यांचे संसार उभे राहतील, आणि जर शिकली नाहीत तर अशीच खितपत पडतील. नेमकं करावं काय? पण कर्मवीर भाऊराव पाटलांनी धनिकाला सांगितलंय, ऐक धनिका, एक वेळेस हा कर्मवीर स्वतःच्या जन्मदात्या बापाचं नाव बदलीन, पण शिवाजी विद्यालयाला दिलेलं शिवाजी हे नाव कदापिही बदलणार नाही. मला वाटतं त्या कर्मवीर भाऊराव पाटलांना आमचे छत्रपती शिवाजी महाराज कळाले, मात्र त्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला कितपत समजले हा सुद्धा चिंतनाचा प्रश्न बनायला लागला. 8 वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज एकदा घोड्यावरून घोडेस्वारी खेळत होते. घोडेस्वारी खेळता खेळता छत्रपती शिवाजी महाराजांचा घोडा सुसाट वेगात होता. वेगात असलेला घोडा दगडाला अडकल्यानंतर खाली पडला, आणि खाली पडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा त्या मातीत पडले. मातीत पडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना उचलण्यासाठी अनेक मावळे धावले. जिजाऊ माँसाहेब कोपऱ्यातून एक इशारा केला आणि सगळे मावळे तिथेच थांबले. थांबल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज कसे बसे उठले, अंग झटकला आणि राजमहालात निघून गेले. जिजाऊ माँसाहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे राजमहालात गेल्या. बाळराजा रागात होते. जिजाऊने विचारलं, बाळराजा नेमकं झालं काय? छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सुद्धा शब्द बोलले नाहीत. पुन्हा विचारलं जिजाऊने, बाळराजा नेमकं झालं काय, तुम्ही रागावला का आहात? त्यावेळी जिजाऊनी बाळराजांनी उत्तर दिलं, जिजाऊ माँसाहेब, ज्यास आमचा घोडा सुसाट वेगात होता, घोडा खाली पडला, मीही पडलो, मला उचलण्यासाठी मावळे धावले, मात्र तुम्ही मला उचलून का दिलं नाही? जिजाऊंनी फार शांतपणे उत्तर दिलं, लक्षात ठेवा शिवबाराजे, जी माणसं पडल्यानंतर उठवण्यासाठी ज्या माणसांना आधार देण्याची गरज असते ती माणसं आयुष्यात कधीच उभी राहत नाहीत, ती माणसं आयुष्यात कधीच उभी राहत नाहीत. आणि हाच आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षांपूर्वी याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये घेतला आणि स्वराज्य निर्माण करण्याचं काम या राजाने केलं. मात्र आज तुमचे आमचे संस्कार काय? एक काळ असा होता आम्ही आमच्या आईला आई म्हणत होतो. आम्ही आमच्या आईला आई म्हणत होतो, आईची मम्मी झाली आणि मम्मी आता रम्मी खेळायला लागली. एक काळ असा होता आम्ही आमच्या बाबांना बाबा म्हणत होतो, बाबाचा डॅडी झाला, डॅडी कधी ब्रँडी प्यायला लागला कुणालाच कळालं नाही. परत काळ बदलला, मम्मीची मॉम झाली, पप्पाचा पॉप झाला, आणि मॉम पॉपच्या जमान्यात आमच्या लहान पोरांचा कधी लॉलीपॉप झाला हे कुणालाच कळालं नाही. संस्कार म्हणजे नेमकं काय, तर हे जिजाऊंकडून शिकणं गरजेचं आहे. खर तर जितकी पालकांची जबाबदारी आहे तितकी मला वाटतं आजी आजोबांची सुद्धा मुलांवरती संस्कार करण्याची गरज आहे. खर तर एक काळ असा होता आमच्या आजी आजोबा आम्हाला रामाकृष्णाच्या गोष्टी सांगायचे, पण रामाकृष्णाच्या गोष्टी आता आमच्या आजी आजोबांना सुद्धा सुचत नाहीत. आता ते राजा राणीच्या गोष्टी सांगायला लागले. एक राजा असतो, त्याच्या 2 राणी आणि एक आवडती ना आवडती, विषय संपला. पण त्या राजा राणीपासून निघालेला प्रवास ठीक होता. त्या राजा राणीपासून निघालेला प्रवास आमच्या मुखर्जींच्या राणीपर्यंत कधी होऊन पोहोचला हे कोणालाच कळालं नाही. एक काळ असा होता आमच्या आजी आजोबा आम्हाला उर्मिलेची गोष्ट सांगायच्या, ज्या उर्मिलेनं 27 वर्ष विना तक्रार त्या लक्ष्मणाची वाट पाहिली, मात्र त्या उर्मिलेपर्यंतचा प्रवास ठीक होता. त्या उर्मिलेपासून निघालेला प्रवास आमच्या तन्हा म्हणणाऱ्या मातोंड कळांच्या उर्मिलेपर्यंत कधी होऊन पोहोचला हे कुणालाच कळालं नाही. एक काळ असा होता वाघ्या मुरळी स्वतःच्या नाचगाण्यातून संस्कृतीचं दर्शन आम्हाला घडवत होते, मात्र त्या वाघ्या मुरळीपर्यंतचा प्रवास ठीक होता. त्या वाघ्या मुरळीपासून निघालेला प्रवास आमच्या उलाला म्हणणाऱ्या विद्या बाल्यांच्या मुरळीपर्यंत कधी होऊन पोहोचला हे कुणालाच कळालं नाही. कुठतरी आज आमच्यावरती संस्कार करणं गरजेचं आहे. खर तर शाळेमध्ये सुद्धा आम्हाला नेमकं शिकवलं गेलं काय, का फक्त कमळाचा सांगितला, गवताचा सांगितला, सरस्वतीचा सांगितला, शहामृगाचा सांगितला, पण येणाऱ्या पिढीला तुम्ही आम्ही सांगणं गरजेचं आहे. बाबा रे, का फक्त कमळाचा नाही, का कर्मवीर भाऊराव पाटलाचा आहे, का गवताचा नाही, का गाडगे महाराजांचा आहे, सरस्वतीचा नाही, सावित्रीचा आहे, आणि शहामृगाचा नाही, शिवाजीचा आहे. पोरांना कळेल आमच्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास नेमका काय. शाळेमध्ये आम्हाला जे संस्कार केले ते संस्कार आम्हाला मिळालेत काय? शाळेमध्ये आम्हाला त्रिकोण शिकवला, पंचकोण शिकवला, अष्टकोण शिकवला, मात्र हे कोण शिकवत असताना जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आम्हाला कधी शाळेने शिकवला नाही. एका बाजूला तिरप्या रेषा शिकवल्या, आडव्या रेषा शिकवल्या, रेषाखंड शिकवला, मात्र गरीब आणि श्रीमंत यांच्यामधून जाणारे दारिद्र्य नावाची एक बाबा रे रेषा असते, ती दारिद्र्य नावाची रेषा आम्हाला कधी शिकवली नाही. शाळेने नेमकं आमच्यावरती संस्कार नेमके काय केले? खर तर या मालिकेच्या माध्यमातून जर सांगायचं झालं तर एकुलता एकाला दिराला वाचवून स्वराच्या पुढे नेणाऱ्या आमच्या तारा राणी होत्या, मात्र आज आमच्या कुटुंबामध्ये भांडणाऱ्या, आज
कुटुंब विभक्त मागणाऱ्या आज आमच्या राणी कुठं? सगळ्या जनतेला पाणी मिळालं पाहिजेत यासाठी झटणाऱ्या येसुबाई कुठं? तर एका हंड्यासाठी भांडण करणाऱ्या आज आमची राणी कुठं? एका बाजूला स्वराज्यासाठी स्वतःचा पुत्र द्यायला तयार झालेल्या आमच्या जिजाऊ कुठं? तर आमचा मुलगा 10वी मध्ये पास व्हावा यासाठी नवस बोलणाऱ्या आज आमच्या आई कुठं? हा विरोधाभास आज तुम्ही आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत या संस्कारांच्या उल्का संस्कारांच्या पाट्या तोपर्यंत तुमच्या आमच्या मनापर्यंत कोरणार नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्र बदलणार नाही. खर तर छत्रपती शिवाजी महाराज 16 वर्षांचे होते. छत्रपती शिवाजी महाराज 16 वर्षांचे असताना कर्नाटकात बँगलोरला शहाजीराजांकडे गेले होते. जिजाऊ मासाहेब सोबत होत्या. जिजाऊ मासाहेबांसोबत कर्नाटकला गेल्यानंतर अशाच एका संध्याकाळी निवांत संध्याकाळी शहाजीराजांसोबत छत्रपती शिवाजी महाराज स्त्रियांचं नाचकाम पाहत होते. त्यावेळेस ती परंपरा असेलही शहाजीराजांसोबत छत्रपती शिवाजी महाराज स्त्रियांचं नाचकाम पाहत होते. ही गोष्ट ज्यावेळी जिजाऊ मासाहेबांना समजली, जिजाऊ मासाहेब त्या ठिकाणी गेल्या, छत्रपती शिवाजी महाराजांना बाहेर ओढत आणलं आणि 2 कानाखाली मारून सांगितलं, लक्षात ठेवा शिवराजे, या महाराष्ट्रातल्या स्त्रिया नाचवणारा शुभ आम्हाला घडवायचा नाही, तर या महाराष्ट्रातल्या अखंड स्त्रिया वाचवणारा शुभ आम्हाला घडवायचा. आणि हाच आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या डोळ्यासमोर ठेवला. रांजाच्या पाटलाने एका महिलेवरती बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस रांजाच्या पाटलाचे हातपाय कलम करण्याचं काम या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं पाहायला मिळायला लागलं. तर सखुद्र गायकवाड नावाच्या सरदारानं एका महिलेवरती बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सखुद्र गायकवाड नावाच्या सरदाराचे डोळे काढण्यात आले. मात्र त्या स्त्रियांची अवस्था म्हणजे मी उर्मी, मी उर्वशी, मीच ती सती आहे, मीच अहिल्या, मीच सावित्री, मीच ती रती आहे, सांडल्याची न रक्त, त्या तलवारीची मी पाती आहे, मी स्त्री आहे, मी महाभारतातील कुंती आहे. आणि खऱ्या अर्थानं महाभारतातल्या कुंतीचं रक्षण करण्याचं काम 5 पांडव करत होते. मात्र आज त्याच कुंतीचं भक्षण करण्याचं काम आज इथले कौरव करताना पाहायला मिळायला लागले. म्हणून स्त्रियांच्या संरक्षणाचा प्रश्न आज कुठतर उंबरठ्यावरती येताना पाहायला मिळायला लागला. खर तर आमच्या सरकारनं 33% आरक्षण 50% नेलं, पण खऱ्या अर्थानं आरक्षणाचा मोठा खड्डा आरक्षण देत असताना खऱ्या अर्थानं संरक्षणाचा मोठा खड्डा निर्माण करण्याचं काम या समाज व्यवस्थेने केलेलं पाहायला मिळायला लागलं. पण खर तर आज आमच्या समाजामध्ये सुद्धा स्त्रीलिंगी असणाऱ्या सगळ्या गोष्टी लहान तर पुल्लिंगी असणाऱ्या सगळ्या गोष्टी महान असा विरोधाभास आज सुद्धा आम्हाला पाहायला मिळतो. ती म्हणजे नदी, तो म्हणजे समुद्र, ती म्हणजे टेकडी, तो म्हणजे पर्वत, ती म्हणजे झोपडी आणि तो म्हणजे राजवाडा. मला वाटतं आमच्या समाज व्यवस्थेने सुद्धा स्त्रियांना कमी दर्जाचं लेखलं गेलं. खरे विठ्ठलाच्या आरतीत सुद्धा एका ठिकाणी म्हटलंय, युगे 28 विठेवर उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा. म्हणजे 28 युग आमची रखुमाई विठ्ठलाच्या वामांग म्हणजे डाव्याच बाजूला उभी आहे. मला वाटतं जोपर्यंत तुम्ही आम्ही स्त्रियांना सन्मान आमच्या मनातून देणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं स्त्रियांना संरक्षण मिळणार नाही. फक्त स्त्रियांना संरक्षण जर द्यायचं असेल तर तुम्हाला आम्हाला काय करावं लागेल? स्त्रियांना संरक्षण द्यायचं असेल तर कुठून दिलं पाहिजे? तर मला वाटतं स्त्रियांना जर संरक्षण द्यायचं असेल तर पहिल्यांदा गर्भाशयापासून संरक्षण देणं गरजेचं आहे. श्रीभून हत्येवरती एक लेखक कवी फार सुंदर कविता करतो, इंदिराजी तुम्हाला जन्माला यायचं असेल तर तुम्ही येऊ नका, इंदिराजी तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ नका, कारण तुम्ही होता तेव्हा मारणारा एक होता, आता मारणाऱ्यांच्या टोळ्या आहेत. तुम्ही होता तेव्हा गोळी होती बंदुकीतून झाडून मारण्यासाठी, आता मेडिकलची गोळी आहे नको असणारी पाडण्यासाठी, आता मेडिकलची गोळी आहे नको असणारी पाडण्यासाठी. मला वाटतं स्त्रियांचे संरक्षण आमच्या गर्भाशयापासून होणं गरजेचं आहे. आज सुद्धा स्त्रियांना संरक्षण मिळत नाही, याचं एकमेव कारण मग त्याच्यासाठी उपाय तुम्हाला आम्हाला काय करावं लागेल? तर तुकाराम महाराजांनी फार सुंदर सांगितलंय, चिंध्या बांधून नये गर्भारपण, म्हणजे कायद्याच्या चिंध्या पोटाला बांधून स्त्रियांना संरक्षण देता येणार नाही. तर त्यासाठी मला वाटतं तुमची आमची मन पहिल्यांदा साफ होणं गरजेचं आहे. आज सुद्धा आमची मुलगी जेव्हा 9वी 10वीला जाते तेव्हा आमच्या घरचे सांगायला लागतात की बाई तू नीट राहा, आता तू मोठी झाली आहेस. पण मला वाटतं अशा विचार आमच्या मुलींवरती बिंबवण्यापेक्षा आमच्या मुलाची मुलीकडे पाहण्याची जर नजर बदलता आली तर मला वाटतं स्त्रियांच्या संरक्षणाचा प्रश्न कदापि उभा राहणार नाही. खऱ्या अर्थानं स्त्रियांचं संरक्षण होणं गरजेचं आहे. खर तर शेतकऱ्यांचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे. आज सुद्धा शेतकरी, आज आमचा महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण जगाला पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याची अवस्था नेमकी काय आहे? छत्रपती शिवाजी महाराजांनी 32 धरण बांधली, 32 धरणांच्या माध्यमातून प्रत्येक शेतकरी बापाच्या बांधापर्यंत पाणी पोहोचलं पाहिजे. आणि जेव्हा का शेतकरी सुखी होईल तेव्हा खऱ्या अर्थाने इथला स्वराज्य सुखी होईल हे छत्रपती शिवाजी महाराजांनी जाणलं.
पण आज शेतकऱ्यांची अवस्था नेमकी काय? बुलढाण्याला मागच्या वर्षी व्याख्यानाला गेलो होतो नवरात्रीच्या निमित्तानं. एक चौथीतला पोरगा माझ्या समोर आला आणि सांगू लागला, दादा दादा माझ्या वडिलांनी आत्महत्या केली. मी विचारलं, बाबा रे का तुझ्या वडिलांनी आत्महत्या केली? सांगू लागला, दादा दादा 13 ऑगस्टचा दिवस होता. 13 ऑगस्टच्या दिवशी मी बाबांना सांगितलं, बाबा बाबा 15 ऑगस्टच्या दिवशी माझा शाळेमध्ये सत्कार आहे, तेवढा एक मला गणवेश घेऊन द्या. बापाने सुद्धा विचार केला, पोरानं मागितलंय तर काय फक्त एक गणवेश. बाप म्हटलं घेऊन देतो. 14 ऑगस्टचा दिवस उजाडतो. बाप तालुक्याच्या ठिकाणी गेला. तालुक्याच्या ठिकाणी गेल्यानंतर पोराचे शब्द बापाच्या कानामध्ये घुमत होते. बापाने खिशामध्ये हात घातला, एकही रुपया नव्हता. सावकाराकडे गेला. सावकाराला सांगितलं, बाबा रे पोराचा सत्कार आहे उद्या, मला गणवेशासाठी पैसे दे. सावकाराने सुद्धा कर्ज देण्याचं नाकारलं. त्याच संध्याकाळी 5 वाजता परत एकदा बाप आपल्या घराच्या दिशेने निघू लागला. घरी आल्यानंतर पोरगा बापाची वाटच पाहत होता आणि उंबऱ्यामध्ये असतानाच बाबाला विचारलं, बाबा बाबा आणला का मला गणवेश? बाबाकडे उत्तर नव्हतं. बापानं नकारार्थी मान हलवली, पाणी डोळ्यात आलतं आणि बाप तसाच आतमध्ये निघून गेला. पोरानं बापाला सांगितलं, बाबा तुम्ही गणवेश घ्याल म्हणून शेतात राबलो होतो. बाबा तुम्ही गणवेश घ्याल म्हणून म्हशीला चारा घातला होता. बाबा तुम्ही गणवेश घ्याल म्हणून कंदिलाच्या दिव्यात बसून अभ्यास केला होता. बाबा का गणवेश आणला नाही? बापाकडे उत्तर नव्हतं. पण 14 ऑगस्टच्या रात्री बाप रानामध्ये गेला, विष पिऊन आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी 15 ऑगस्टचा दिवस उजाडला. एका बाजूला मुलांची प्रभात फेरी निघाली होती, तर दुसऱ्या बाजूला आमच्या त्याच मुलाच्या बापाची अंत्ययात्रा निघाली होती. ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची सगळ्यात मोठी दुर्भाग्याची गोष्ट आहे. खर तर आज शासनाने आम्हाला नेमकं केलं काय? शासनाने आम्हाला भरपूर योजना दिल्या, पण त्या योजना आमच्यापर्यंत पोहोचल्यात का हा सुद्धा चिंतनाचा विषय. खऱ्या अर्थाने जितक्या योजना झाल्या तितक्या प्रमाणात आमच्या शेतकऱ्याचा विकास झाला का? तर याचं उत्तर ज्यावेळेस यायला लागतं त्यावेळेस ते नकारार्थी यायला लागतं. मग खऱ्या अर्थानं मग आमच्या शेतकरी बापाचं नेमकं झालं काय? अगदी एकदा मी कोथिंबीर घेऊन गुलटेकडी मार्केटला आलो होतो आणि एक शेतकरी बाप त्या ठिकाणी भाजी खपली नाही म्हणून बाहेर आला. मी विचारलं, बाबाला नेमकं झालं काय? तो रडत रडत बाहेर आला. आता कोथिंबीर खपली नव्हती. कोथिंबीर न खपल्यामुळं तो बाहेर एक टपरीवरती गेला आणि टपरीवरती एक पाटी होती, 10 रुपयात गाजर हलवा. आता त्या ठिकाणी गेल्यानंतर 15 मिनिटांना तो बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतर गड्याच्या डोळ्यामध्ये पाणी दाटलं होतं. मी विचारलं, बाबाला नेमकं झालं काय? त्यावेळेस सांगितलं, अरे 5 रुपयात गाजर हलवा. 5 रुपयात गाजर हलवा अशी पाटी दिसली. पाटी दिसल्यानंतर मी आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर मी पुन्हा एकदा 5 रुपये माझ्याकडून घेतले गेले. समोर गेलो. समोर गेल्यानंतर गाजर लटकवलेलं होतं. गाजराला हाणायचं, पुढच्या दरवाजानं बाहेर यायचं. 5 रुपयात गाजर हलवा. मला वाटतं अशीच कुठतरी आज शेतकऱ्यांची फसवणूक या सरकारने केलेली पाहायला मिळायला लागली. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र नेमका काय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये एकही रुपयाचा भ्रष्टाचार झाला नाही. मात्र आज ए फॉर आदर्श, बी फॉर पोपर्स, सी फॉर चारा, डी फॉर डिफेन्स, ई फॉर एज्युकेशन आणि एबीसीडीतला शेवटचा अक्षर येतं झेड म्हणजे झारखंड घोटाळा. आमच्या लहान मुलांना घोटाळ्यांची एबीसीडी शिकवता येईल इतके घोटाळे कुठतरी पाहायला मिळायला लागले. मग मंत्र्यांच्या गाड्यांपासून ते बायकांच्या साड्यांपर्यंत, पोरांच्या बसायच्या बाकड्यापासून ते लाईनिंगच्या आकड्यांपर्यंत, हॉटेलमधल्या वेटरपासून ते चित्रपटगृहाच्या थिएटरपर्यंत, नव्हे तर रस्त्यावरच्या भिकाऱ्यापासून जंगलातल्या शिकाऱ्यापर्यंत ही भ्रष्टाचाराची रॅकेट दिवसेंदिवस तुम्हाला आम्हाला पाहायला मिळायला लागली. मग एक कवी या भ्रष्टाचारावरती अतिशय सुंदरपणे सांगून द्यायला लागतो, रोजगाराची हमी काम कमी, रोजगाराची हमी काम कमी, अर्ध तुम्ही अर्ध आम्ही, तुम्ही प्या कपानं आम्ही पितो बशीनं, ना कप भरा ना बशी भरी, ना दिल भरा ना दिलरुबा भरी, बस वही बडा जिसके घर के सामने मारुती कार खडी. ही आज आमच्या महाराष्ट्राची अवस्था आहे. जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या प्रेरणेतून हा महाराष्ट्र जोपर्यंत घडणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आमच्या महाराष्ट्राचा विकास होणार नाही. खर तर एकदा लहान मुलांची सहल प्रतापगडावरती गेली होती. प्रतापगडावरती गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी आहे. एका मुलाने विचारलं शिक्षकांना, गुरुजी मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. मी अनेक राजे पाहिले, महाराजे पाहिले, अनेक जणांचे फोटो पाहिले, तर त्यांच्या एका हातामध्ये ढाल तर दुसऱ्या हातामध्ये तलवार होती. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा एकमेव असा पुतळा आहे की ज्याच्या एका हातामध्ये तलवार आहे आणि पाठीवरती ढाल आहे. गुरुजींनी विचार केला, गुरुजींना कळेना नक्की सांगाव काय. पुन्हा एकदा पोराचा प्रश्न आला, गुरुजी मला त्या प्रश्नाचं उत्तर द्या. तेव्हा गुरुजींनी उत्तर दिलं, छत्रपती शिवाजी महाराज दूरदृष्टीचे नेते होते, दूरदृष्टीचे राजा होते. त्यांना माहित होतं 350 वर्षानंतर पाकिस्तान सारखा एक हिजडा राष्ट्र निर्माण होईल. ते आमच्या छातीवरती नाही तर ते आमच्या पाठीवरती वार केल्याशिवाय राहणार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तुमच्या आमच्यापर्यंत आलाय काय?
खर तर आज आम्ही दोन समाजामध्ये भांडणं लावताना पाहायला मिळायला लागली. हिंदू मुस्लिमांच्या विरोधात जायला लागला तर मुस्लिम हिंदूंच्या विरोधात जायला लागला. पण मित्र हो, लक्षात ठेवा, ज्या वेळेस सगळ्यात हिंदूंचा पवित्र सण तो म्हणजे दीपावली आणि मुस्लिमांचा सगळ्यात पवित्र सण तो म्हणजे रमजान. म्हणजे दीपावलीची इंग्लिशमध्ये कधीतरी स्पेलिंग लिहिण्याचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थाने शेवटची 3 अक्षर येतात अली, ALI, आणि रमजानची 3 अक्षर पहिली येतात राम. म्हणजे हिंदूंचा राम घेतल्याशिवाय मुस्लिमांचा रमजान साजरा होत नाही, तर मुस्लिमांचा अली घेतल्याशिवाय हिंदूंची दिवाळी साजरी होत नाही. हे कुठतरी आज तुम्हाला आम्हाला करणं गरजेचं आहे. मुस्लिमांचा सगळ्यात पवित्र आकडा म्हणजे 786. 7, 8, 6 या 3 आकड्यांची बेरीज होते 21. तर आमच्या गणपतीला मोदक लागतात 21. हा सुद्धा आज कुठतरी सांगणं गरजेचं आहे. हे सुद्धा साधर्म्य आज तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. मित्र हो, लक्षात ठेवा, राम रहीम वाद नको, आधी एकमेकांची मन साधा. राम रहीम वाद नको, आधी एकमेकांची मन साधा. मनामध्ये मंदिर आणि काळजात मस्जिद बांधा. मोहरम मध्ये वाजवावे ढोल, गणपतीमध्ये वाजवावे ताशा, आणि प्रत्येकाच्या मनातून पाच राहावी फक्त आणि फक्त मानवतेची भाषा. फक्त आणि फक्त मानवतेची भाषा. कारण जोपर्यंत ही मानवतेची भाषा तुमच्या आमच्या मनातून जोपर्यंत पाझरणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आमच्या मनाची क्रांती होणार नाही. मग खर तर शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आज तुम्ही आम्ही घेतलाय का? शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात आज आमची तरुण पिढी व्यसनात बर्बाद झालेली पाहायला मिळायला लागली. अगदी अतिशय सुंदरपणे आज पथनाट्य या ठिकाणी साजरं झाले. एक कारण जोपर्यंत आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना एकही व्यसन नव्हतं, संभाजी महाराजांना सुद्धा व्यसन नव्हतं, पण आज छत्रपती संभाजी आणि शिवाजी नावाच्या नावानं विड्या विकल्या जातात. अरे विड्या विकणाऱ्यांना दोष द्यायचाच कसा? ते तर विड्या विके आहेत, पण निषेध ज्यांनी करायला पाहिजे तेच बिड्या फुके आहेत. निषेध ज्यांनी करायला पाहिजे तेच बिड्या फुके आहेत. मग खऱ्या अर्थानं अलीकडच्या काळात एक चित्रपट आला होता अमिताभ बच्चनचा. त्यात गाणं होतं मैं मर्द टांगेवाला, मैं मर्द टांगेवाला, दुश्मन क्या मारे मुझको, मेरा दोस्त ऊपर वाला. मैं मर्द टांगेवाला, मैं मर्द टांगेवाला, दुश्मन क्या मारे मुझको, मेरा दोस्त ऊपर वाला. पण आजचा तरुण म्हणायला लागला मैं दारू पीने वाला, मैं गुटखा खाने वाला, दुश्मन क्या मारे मुझको, मैं खुद ही मरने वाला, मैं खुद ही मरने वाला. यात आमच्या तरुणांची अवस्था. जोपर्यंत खऱ्या अर्थाने शिवजन्मापूर्वी शिवजन्मांचा महाराष्ट्र आणि शिवरायांचा महाराष्ट्र, संभाजींचा महाराष्ट्र तुमच्या आमच्यापर्यंत येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आमचं वास्तव्य किंवा आमची तरुण पिढी बदलणार नाही. शेवटच्या काही मिनिटाचा अवधी राहिलाय आणि त्या अवधीमध्ये मला फक्त सांगणं गरजेचं वाटतं नेमकं आमच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे. नेमकं जीवन म्हणजे नेमकं काय? जीवन म्हणजे नेमकं काय? तर जीवनाबद्दल सांगत असताना एक लेखक फार सुंदर सांगतो, जीवन म्हणजे झोपाळ्यावर झोका घेणं नव्हे तर वादळ वाऱ्यावरती स्वार होऊन होडी आकारणे होय. म्हणून सांगतो जीवन म्हणजे यज्ञ आहे, जीवन म्हणजे सागर आहे, आणि जीवन म्हणजे ज्वाळा आहे. ज्वालेशिवाय यज्ञ पूर्ण होत नाही, जखमांशिवाय संग्राम पूर्ण होत नाही, आणि लाटांशिवाय सागराला अर्थ प्राप्त होत नाही. हे ज्याला समजतं त्याला जीवनाचा खरा अर्थ समजतो. तर बहिणाबाई चौधरी एका कवितेत सांगते, जगजग माझ्या जीवा असं जगणं तोलाचं, उच्च गगनासारखं धर त्रिचारे मोलाचं. तर वि. स. खांडेकर आपल्या अमृतोल्या कादंबरीमध्ये सांगतात, भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळण्यासाठी माणूस जन्माला आलेला नाही, तर भूतकाळातलं कर्तृत्व त्याला साखरदांडाने करकसून बांधूनही ठेवता येत नाही. प्रत्येक माणसाकडे सामर्थ्य असतं फुलण्याचं, म्हणून एखादं स्वप्न पाहणं, त्या स्वप्नासाठी धडपडणं, त्या धडपडीतला आनंद लुटणं, आणि ते जर स्वप्न भंग झालं तर भंग झालेल्या स्वप्नांच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पायानं धावत जाऊन नवीन स्वप्नांचा वेध घेणं हे आयुष्याचं समीकरण असतं. हे समीकरण ज्याचं त्याने सतर्क राहून सोडावं लागतं. हे समीकरण ज्याला सुटणार नाही, मला वाटतं त्याला जीवनाचा खरा अर्थ कदापिही समजणार नाही. मग खरं तर आमच्या आयुष्याचे 3 टप्पे झाले. पहिलं म्हणजे लहानपण, दुसरं म्हणजे तारुण्य, तिसरं म्हणजे वार्धक्य. लहानपण आमचं आईवडिलांची खोडी काढणं, आमच्या भावाची खोडी काढणं यात निघून जातं. आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे तारुण्य. ज्या तारुण्यामध्ये आमच्या अंगावरती जबाबदारीची बंधनं पेलणं गरजेचं आहे. त्या तारुण्यामध्ये आम्ही नेमकं करतोच काय? अलीकडच्या काळात दुनियादारी नावाचा सिनेमा प्रदर्शित झाला. संपूर्ण महाराष्ट्रानं त्याला डोक्यावरती घेतलं. त्या सिनेमामध्ये कॉलेजच्या कट्ट्यावरती बसून कट्टा गँग करणारी मी मुलं पाहिली. मात्र त्याच कॉलेजच्या कट्ट्यावरती बसून खरं प्रेम करणारा श्रेयस मला कोणत्याही महाविद्यालयामध्ये पाहायला मिळाला नाही. मात्र त्याच कॉलेजच्या कट्ट्यावरती बसून स्वतःच आयुष्य सट्ट्यावर लावताना आईचा हात सोडून बाईचा हात धरून जवानीच्या नादात भवानीच्या मागं आज दिवाना होऊन फिरणारा दिग्या मात्र मला प्रत्येक महाविद्यालयामध्ये पाहायला मिळता. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि आज आमच्या मस्तानींची अवस्था नेमकी काय झाली? तर हे आमच्या तरुणांचं झालं, पण आमच्या मस्तानींची नेमकी अवस्था काय झाली? प्रेमाच्या गावात पडलाय पाय, एकाला हाय, दुसऱ्याला बाय, आणि तिसऱ्या सोबत पळून जाय, ही झालेली आमच्या मस्तानींची अवस्था.
जोपर्यंत खरं प्रेम आम्हाला कळत नाही किंवा जोपर्यंत आम्ही कशावरती प्रेम केलं पाहिजे ते कळत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आमचं तारुण्य लयाला जाणार नाही. अत्युच्च शिखरावरती, कारण आयुष्य खूप थोडं आहे. आयुष्याच्या गाण्याला परत वंशपोर नाही, आयुष्याच्या गाडीला परत रिटेक नाही. आजचा चाललेला शिवजयंतीचा सोहळा घरी जाऊन तुम्हाला नीट पाहता येणार नाही. आयुष्यातले नको 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 असणारे क्षण आयुष्यातून डिलीटही करता येत नाही आणि आयुष्यातले हवे असणारे क्षण असे पकडूनही ठेवता येत नाही. प्रत्येक माणसाचं आयुष्य म्हणजे जाळावरती ठेवलेल्या पातेल्यासारखं असतं. पुढाखाली आग लागल्याशिवाय पातेल्यातलं कर्तृत्व शिजत नाही आणि पातेल्यातलं कर्तृत्व जर तुम्हाला शमाला शिजवायचं असेल तर या जगण्यावरती प्रेम करणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. ते प्रत्येकानं जगण्यावरती प्रेम करणं गरजेचं आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आम्ही घेतलाय काय, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आम्ही जपतोय काय, याचं कुठेतरी चिंतन करणं गरजेचं आहे. खर तर एक कर्तृत्ववान पुरुष जर आमच्या घरात जन्माला आल्या तर संपूर्ण समाज बदलल्याशिवाय राहत नाही. एक कर्तृत्ववान पुरुष, एक छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्रात जन्माला आले आणि संपूर्ण पारतंत्र्याचा नाही अंधकार नाहीसा झाला. कोण? लाईटीचा शोध लावणारा थॉमस एडिसन. एक थॉमस एडिसन जन्माला आला आणि घर प्रकाशित झालं. असाच एक माणूस तुमच्या आमच्यामधून जन्माला येणं गरजेचं आहे, आपल्या घरामधून जन्माला येणं गरजेचं आहे आणि समाजातला असणारा अंधकार नष्ट करता आला पाहिजे. खर तर मला विचारलं ना, तू स्वतःच्या बापापेक्षा कोणाला जास्त मानतो, तर मी 3 बाला जास्त माझ्या स्वतःच्या बापापेक्षा जास्त मानतो. एक म्हणजे तुकोबा, दुसरे म्हणजे ज्ञानोबा आणि तिसरे म्हणजे शिवबा. कारण ही माणसं जर आमच्या जीवनात नसती तर आमच्या आमचं जीवन अस्तित्वात आलं नसतं. हे कारण ह्या 3 बांधणी खऱ्या अर्थानं सांस्कृतिक म्हणजे कल्चरल आयडेंटिटी देण्याचं काम या 3 बांधणी आम्हाला केलं. शेवटी जाताना मला आक्रोश करून बोलता येत नाही, मला ओरडून सुद्धा सांगता येत नाही. मग बसलेले सांगतील की मग एवढ्या वेळ चाललंय ते नेमकं चाललंय काय. पण हा त्या महाराष्ट्र भवानीचा गोंधळ होता. जर काही चुकलं असेल तरी सुद्धा त्या महाराष्ट्र भवानीचं, आणि जर काही बरोबर जरी आलं असेल तर ते सुद्धा त्या महाराष्ट्र भवानीचं. आपलं काहीच कर्तृत्व नाही. शेवटचा एक प्रसंग सांगून मी विचार मंचाची रजा घेणार. एकदा अहमदनगरला अजून एक सांगतो, शेवटच्याला अजून 2 प्रसंग मी कंटिन्यू करतो आणि तुमची मला काळजी आहे, तुम्ही उन्हात बसलेले याची सुद्धा मला जाणीव आहे. मी जास्त वेळ तुमचा लांबवणार नाही. फक्त एक प्रसंग मला आता आठवला. एकदा पुण्यामध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम होता आणि एक 4थीतल्या मुलगीचा डान्स होता. 3रीतली मुलगी होती. तर तिला विचारलं, ताई तुला मोठ्यापणी काय व्हायचंय. ती पाहायला लागल्यानंतर तिला काही कळेनाच. मी पुन्हा एकदा विचारलं, ताई तुला मोठ्यापणी काय व्हायचंय. त्यावेळेस तिने दिलेलं उत्तर मित्र अतिशय मुलींना लक्षात ठेवाय, ते उत्तर अतिशय सुंदर होतं. ती म्हणाली, दादा मला कॅटरीना ऐश्वर्या व्हायचं नाही, मला त्या शिवबाची मला जिजाऊ व्हायचंय. मला वाटतं जोपर्यंत ही अशी मुलगी आमच्या घरात जन्माला येणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आमचा महाराष्ट्र उधळणार. सारसबागेमध्ये आता तरुण दिसले आणि एक किस्सा सांगतो. सारसबागेमध्ये एक प्रेयसी आणि प्रियकर एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून पाहत असतात. आता ती प्रियसी सुरू होते, सांग प्रिया मला तुझ्या डोळ्यात काय दिसतंय. आता याला काय दगाड दिसते. आता तरी तो काहीच बोलला नाही. परत एकदा तिने विचारलं, सांग प्रिया तुला माझ्या डोळ्यामध्ये काय दिसतं. आता हा गरीब आपला गप्पच वाचला. परत सुद्धा पुन्हा एकदा प्रियसीचा सुरू झालं, सांग प्रिया मला तुझ्या डोळ्यात काय दिसतं. त्यावेळेस तरुणांनी उत्तर दिलं, एका डोळ्यामध्ये माझ्यासाठी काबड कष्ट करणारी मला आई दिसते, तर तुझ्या दुसऱ्या डोळ्यामध्ये अंगावरती फाटकी बनियान घालून माझ्यासाठी राबणारा मला माझा बाप दिसतो. जोपर्यंत अशा तरुण पिढ्या आमच्या महाराष्ट्रात जन्माला येणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं जोपर्यंत अशा पिढ्या आमच्या महाराष्ट्रात आमच्या घरात जन्माला येणार नाहीत आणि अशा पिढ्या आमच्या घरात जन्माला याव्यात ही सदिच्छा व्यक्त करतो. शेवटी जाताना एक अहमदनगरचा प्रसंग सांगतो आणि विचार मंचाची रजा घेतो. एकदा वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने मी अहमदनगरला गेलो होतो. नगरला गेल्यानंतर एका मित्राची वक्तृत्व स्पर्धा होती. वक्तृत्व स्पर्धेचे विषय होते, पहिला विषय होता भ्रष्टाचार, दुसरा विषय होता श्रीभ्रूण हत्या आणि तिसरा विषय होता छत्रपती संभाजी महाराज, एक युवकांचं प्रेरणास्थान. पहिला मुलगा उठला, भ्रष्टाचारावरती बोलून गेला. दुसरा सुद्धा मुलगाच उठला, तो श्रीभ्रूण हत्येवरती बोलून गेला.
तिसरी मुलगी उठली, सगळेजण तिच्याकडे पाहत होते. मुलगी स्टेजवरती आली, माईक सेट केला, डायस नीट केला, मुलगी बोलू लागली. बोलता बोलता विषयाचं नाव सांगितलं, छत्रपती संभाजी महाराज युवकांचं प्रेरणास्थान. मुलगी बोलू लागली. बोलता बोलता छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास डोळ्यासमोरून जाऊ लागला. मुलीने एक वाक्य असं उच्चारलं, तमा मराठ्यांचं रक्त उसळायला लागलं. छत्रपती संभाजी महाराज फक्त युवकांचे प्रेरणास्थान नव्हते, तर ते युवतींचे सुद्धा प्रेरणास्थान होते. 350 वर्षानंतर माझ्या संभाजी महाराजांना जर इथली युवती प्रेरणास्थान मानत असेल, तर आमचा संभाजी रंगेल आणि रंगेल असाच कसू शकतो? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. जोपर्यंत हा खरा इतिहास तुमच्या आमच्या समोर आला पाहिजे, इतकी सदिच्छा, इतकीच अपेक्षा व्यक्त करतो. छत्रपती शिवाजी जिजाऊ आणि संभाजींच्या महाराष्ट्रातला मध्ये आम्ही राहतोय, मग आमचं वागणं बोलणं चालणं त्या स्वराज्यासारखंच असलं पाहिजे. शेवटी इतकीच आपल्या सगळ्यांकडून विनंती, इतकीच अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी मला बोलवलं, सत्कार केला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा मी आभारी आहे. सरांचा सुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आपण एवढ्या ऊन असताना सुद्धा माझी बडबड ऐकून घेतली, त्याबद्दल तुमचा सगळ्यात जास्त तुमचा आभार मानतो. शेवटी जाता जाता आणि विचार मंचाची रजा घेता शेवटी इतकंच सांगतो, शुभराजे रणांगण पुन्हा एकदा पेटलंच पाहिजे, निजामांचं काळीज पुन्हा एकदा फाटलंच पाहिजे. शुभराजे रणांगण पुन्हा एकदा पेटलंच पाहिजे, निजामांचं काळीज पुन्हा एकदा फाटलंच पाहिजे. शुभराजे तुमचं अष्टप्रधान मंडळ म्हणजे बार मध्ये नाचणाऱ्या स्त्रियांच्या पायातला चाळ आहे, त्या चाळ्याचा घुंगरू आता तुटलंच पाहिजे. शुभराजे रणांगण पुन्हा एकदा पेटलंच पाहिजे, निजामांचं काळीज पुन्हा एकदा फाटलंच पाहिजे, निजामांचं काळीज पुन्हा एकदा फाटलंच पाहिजे. शेवटी इतकंच बोलतो आणि विचार मंचाची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराज.